नमस्कार, मी प्रिया जाधव. नेहमी पुस्तकांबद्दल मी बोलत आलेले आहे 5 वर्ष. पण आज मला माझा एक वेगळा अनुभव शेअर करावासा वाटला आणि म्हणून हा खास व्हिडिओ. 5 वर्ष पुस्तक परिचय हे यूट्यूब चॅनल मी चालवत आहे आणि या चॅनलवर मी 4700 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. आणि या कामामध्ये मी एवढी व्यस्त झाले होते की बाकी कोणत्याही गोष्टीला माझ्या दृष्टीनं काहीच महत्त्व नव्हतं. मला फक्त माझं ध्येय समोर दिसत होतं की मला असं वाटायचं की जर आपल्याला यूट्यूबवर चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे तर उद्या भविष्य काळामध्ये आपण यूट्यूबवरून कमाई करून आपलं जे स्वप्न आहे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करायचं ते पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळं माझे डोळे बंद होते. 5 वर्ष मी काम करीत आहे. खूप सारा अभ्यास केला, पुस्तकं वाचली, त्या पुस्तकातलं लोकांपर्यंत काय चांगलं पोहोचवता येईल ते पाहिलं आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवले. पण आज वास्तव हे आहे की एवढे व्हिडिओ बनवून सुद्धा माझा एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाही. आता यामुळं मी अगदीच नाराज आहे असं नाही, पण एवढा वेळ माझ्या आयुष्यातला मी जर चॅनलसाठी दिला आहे तर मला असं वाटतं की आतापर्यंत आपली स्वप्नपूर्ती व्हायला पाहिजे होती आणि ती होत नाहीये. तर मग आपण थोडा आपला मार्ग बदलला पाहिजे असं मनात वाटलं. आणि आतापर्यंत मला आई, मिस्टर, सासूबाई सगळे सांगत होते की तू युट्यूबचं एवढं मागं कशाला लागलीयस, एवढं कशाला तू ध्यास धरलायस, तुला काय कमी आहे का, असं सगळेजण म्हणायचे. पण माझं मन मला म्हणायचं की नाही, आपल्या ध्येयासाठी आपण प्रयत्न करूया. आणि अचानक मागच्या महिन्यामध्ये आमच्या सासूबाईंचं ऑपरेशन झालं आणि यावेळी मी स्वतः दवाखान्यामध्ये थांबले होते. ज्यावेळी ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन गेले ऑपरेशन थिएटरमध्ये, त्यावेळी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एवढी गर्दी होती, म्हणजे खूप ऑपरेशन्स एकाच दिवशी होणार होते. आणि माझा स्वभाव असा आहे की आपल्या शेजारी अगदी लहान 1 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही असलं तरी त्याच्याशी बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही, हा स्वभाव आहे. मग त्याप्रमाणे मी काय केलं, ऑपरेशनला आतमध्ये घेऊन गेले होते आणि त्यामुळे वेळ पण जात नव्हता. मग मी आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कोणाचा प्रॉब्लेम काय आहे, कुठून ते लोक आलेली आहेत. आणि एकेका पेशंट बरोबर 3-3 माणसं, आणि ती सुद्धा खूप लांबून ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेली होती. आणि कुणाचा नवरा, कुणाची आई, कुणाचा भाऊ, असं सगळ्यांचं मी ऐकल्यानंतर मग मला मनामध्ये कुठंतरी वाटलं की आपण जे वागतोय ते कुठेतरी चुकतंय. आतापर्यंत आपण कधीही व्यायाम केलेला नाही, तर आता मला असं वाटलं की हे सगळं बघितल्यानंतर आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे, असा मनामध्ये त्यावेळी माझ्या विचार आला. कारण मला स्वतःला तर दवाखान्याची खूपच भीती वाटते आणि मग या आजारांपासून लांब राहता यावं यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि माझं एक असा म्हणजे अज्ञान म्हणूया किंवा एक समज असा होता की ज्यावेळी आपण काही चांगलं काम करतो त्यावेळी आपल्या आयुष्यातल्या अडचणी खूप कमी असतात आणि आपल्या आयुष्यात अडचणी येत नाहीत. पण हे 100% खरं नाही, हे मी 2025 मध्ये अनुभवलं. आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत बसत नाही की प्रत्येक महिन्याला माझ्यावर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स, अडचणी चालूच होत्या. आणि म्हणून मग मला असं वाटलं की जर आपण पाहतो आहे परिस्थिती अशी आहे, दवाखान्यामध्ये जर एक माणूस असेल तर ते एक माणूस स्वतः तर शारीरिकदृष्ट्या म्हणजे त्याला तर त्रास होतच असतो, त्याला भोग तर भोगावेच लागतात, पण त्याचबरोबर एक संपूर्ण कुटुंब त्याच्याबरोबर अवेलेबल असावं लागतं, म्हणजे आधार द्यायला. त्यानंतर दवाखान्यामधल्या प्रोसिजर्स आहेत, त्यानंतर आर्थिक गोष्ट तर वेगळीच आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून या गोष्टींना टाळण्यासाठी किंवा आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन जे आहे ते सुखी होण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे
जे व्यायामाचं महत्व आजपर्यंत आपण फक्त वाचलेलं आहे ते आपण आता स्वतः आचरणामध्ये आणूया. आणि मग 2026 मध्ये हा विचार आला आणि 9 जानेवारीपासून आमच्या शेजारीच, घराच्या शेजारीच ग्राउंड झालेला आहे, तिथे वॉकिंगला सुरुवात केली. मग अर्धा तास वॉकिंग करून, अर्धा तास एक 2-3 मैत्रिणी येतात रेग्युलर, आम्ही सगळेजण मिळून योगा करतो आणि मग 1 तास वॉकिंग प्लस योगा असा उपक्रम 9 जानेवारीपासून सुरू केला. आणि आतापर्यंत जे पुस्तकातले मी विचार वाचले होते, म्हणजे व्यायामाचं महत्व काय आहे, ते रोज मी एक फोटो काढते स्वतःचा. आणि फोटोपेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की आज आपल्याला एवढे फॉलोअर्स आहेत, म्हणजे युट्यूबवर सबस्क्रायबर 8,000 पर्यंत होत आलेले आहेत आणि फेसबुकवर तर मला 13,500 फॉलोअर्स आहेत. आणि म्हणून मग मला असं वाटतं की आपण हे विचार पोहोचवत राहूया की जेणेकरून आपल्यामुळं एखाद्याला जरी व्यायाम करावासा वाटला तरी आपला हेतू साध्य होईल. आणि खरोखरच या 15 दिवसामध्ये मला एवढं हलकं फुलकं वाटायला लागलं, म्हणजे जे शरीर मला जड वाटत होतं, स्थूलपणा वाटत होता, कोणतंही काम करायला नको वाटत होतं, पण आज व्यायामाला सुरुवात केल्यामुळं खूप हलकं आणि खूप छान वाटतं आहे. आता वजन कमी झालं आहे की नाही हे काही मी अजून चेक केलेलं नाहीये. आणि ते मला असं वाटतं, आपण बारीक दिसतोय का, वजन कमी झालं का, यापेक्षा आपल्या स्वतःला फ्रेश वाटणं ते महत्वाचं आहे. आणि आपण जर आता व्यायाम केला नाही तर वजन वाढतच राहिलं तर पुढे अनेक समस्या, म्हणजे ज्यावेळी मला काही हेल्थ प्रॉब्लेम होता डॉक्टरांकडे गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर सांगायचे, कुठलेही डॉक्टर, की तुम्ही पहिल्यांदा वजन कमी करा. आणि असं सांगून सुद्धा मी कधीच ऐकलं नव्हतं. आणि या 2026 मध्ये मला मनापासून वाटलं की आपण सुरुवात करूया आणि ती सुरुवात केलेली आहे. आणि आता अगदी मनापासून ठरवलेलं आहे, आता थांबायचं नाही, करत राहायचं, कितीही अडचण असू दे. अगदी ग्राउंडवर नाही कधी जायला जमलं तरी घरातही आपण व्यायाम करूया असं ठरवलेलं आहे. तर माझ्या सर्व मैत्रिणींना मला सांगावंसं वाटतं, कारण बऱ्याच मैत्रिणी म्हणतात, आता मी हा उपक्रम जो आहे सुरुवातीला एका मैत्रिणीबरोबर सुरुवात केली होती आणि नंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी आवाहन केलं की सगळे मिळून करताना अजिबात कंटाळा येत नाहीये, तर आपण सगळे मिळून करूया. पण तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतात की आम्हाला वेळ नाहीये. ज्यावेळी वेळ नाही म्हणतात त्यावेळी मला एक प्रश्न पडतो की आपल्याकडे बाकीच्या गोष्टींना, मोबाईलला किंवा बाकीच्या गोष्टींना खूप वेळ असतो आणि मग 1 तास दिवसातला काढायला काय हरकत आहे. तरी सुद्धा मी मनामध्ये म्हटलं, आपण आता सुरुवात केली तर लगेच कोणाला फोर्स करायला नको, आपण करत राहूया. आणि मग आपल्यामध्ये बदल झाल्यानंतर बरोबर आपल्या मैत्रिणींना सुद्धा असं वाटेल की आपणही येऊन व्यायाम करावा. तरी मला रेग्युलर साथ देणाऱ्या 3-4 मैत्रिणी आहेत आणि त्यामुळं एक वेगळीच मजा येते. एकत्र येऊन केल्यामुळं कोणत्याही प्रकारचा कंटाळा येत नाही. ज्यावेळी आपण एकटं करत असतो ना, त्यावेळी किंवा सुरुवातीला आपण सुरुवात केल्यानंतर थोडं आपल्याला त्रासदायक जातं, कारण अगोदर आपण व्यायाम केलेला नाही आणि अचानक जर आपण त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर आपलं अंग जे आहे ते सुरुवातीला थोडं दुखतं. पण दुखते म्हणून आपण सोडायचं का? नाही. तर आपण ज्यावेळी करत राहू आणि करत राहिल्यानंतर जास्त दिवस झाल्यानंतर आपल्या शरीराला ती सवय होऊन बरोबर आपल्याला आता मग नंतर ज्यावेळी आपल्याला सवय होईल त्यावेळी व्यायाम केल्याशिवाय आपल्याला करमणार नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या, त्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. एकदा आपल्याला ती सवय झाली की मग आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश माझा असा आहे की आतापर्यंत माझं अज्ञान होतं की मी कधी व्यायाम केला नाही. तर माझ्या मैत्रिणींना मला आवाहन करावंसं वाटतं की दिवसातून काही वेळ तरी तुम्ही स्वतःसाठी व्यायामासाठी नक्की द्या. धन्यवाद.